नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत विविध जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई, लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी जाहिरात जी आहे मित्रांनो मेगा भरतीची प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तुम्ही याचे मित्रांनो TCS मार्फत अर्ज देखील भरलेले आहेत. तर आता बरेच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे की काल मित्रांनो एक शॉर्टलिस्ट जी आहे प्रसिद्ध झाली. शॉर्टलिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणू लागले की सर आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला होता, कमेंट करू लागले, तर मग आमचं नाव या यादीमध्ये कसं काय नाही आलं. तर तुम्ही मित्रांनो जो फॉर्म भरलेला आहे शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक असेल किंवा लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर, तर ही भरती मित्रांनो कुठली आहे? जिल्हा न्यायालयाची पदभरती आहे. आणि काल जी मित्रांनो ही शॉर्टलिस्ट लागलेली आहे ती उच्च न्यायालय मुंबईचं जे हेडक्वार्टर आहे, मेन मित्रांनो उच्च न्यायालय आहे मुंबईचं, मुख्यालय जे आहे मित्रांनो मुख्यालय मुंबईचं, ज्या ठिकाणावरून मित्रांनो जिल्हा न्यायालय देखील सर्व कंट्रोल केली जातात. या मुख्यालयाच्या ठिकाणावरून जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती ज्या आहेत प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले जातात. सेंट्रल जिथं आहे मित्रांनो तिथून त्या सेंट्रलमध्ये पदभरतीसाठी एक जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात कधी आली होती पहा मित्रांनो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय देखील केलेला असेल. 21 मार्च 2023 मध्ये जी जाहिरात आली होती, मार्च महिन्यामध्ये आली होती 21 मार्चला. याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय देखील केलेला असेल. टोटल मित्रांनो जवळपास 133 जागा याच्यासाठी होत्या शिपाई आणि हमाल या पदासाठी. ही देखील मित्रांनो 7वी पास 10वी पास वरचीच पदभरती आहे उच्च न्यायालयाची. तर याची मित्रांनो काल काय झालं, शॉर्टलिस्ट लागलेली आहे पहा, ही 12 जानेवारी 2024 ची. ठीक आहे मित्रांनो, ही शॉर्टलिस्ट लागलेली आहे. आणि याच्यामध्ये मी काल व्हिडिओ देखील बनवला होता, त्याच्यावरती तुम्हाला सांगितलं देखील होतं की उच्च न्यायालय मुंबईची पदभरती आहे. इथं जर जिल्हा न्यायालय असतं तर मग ती मित्रांनो आपली पदभरतीची आता सध्या आलेली 2024 ची जी TCS मार्फत फॉर्म भरून घेतले त्याची झाली असती मग ही शॉर्टलिस्ट. इथं काय लिहिलं आहे, उच्च न्यायालय मुंबई लिहिलेलं आहे. शिपाई आणि हमाल पदभरती निवड प्रक्रिया 2023 लिहिलेलं आहे. तर इथं मित्रांनो ही जी तुमचा जो गोंधळ झालेला आहे त्याचं तुम्हाला उत्तर भेटलेलं असं की मित्रांनो ही मुख्यालयाच्या ठिकाणची शॉर्टलिस्ट जी आहे मार्च महिन्यामध्ये याची जाहिरात आली होती. त्यासाठी तुम्ही जर फॉर्म भरलेले असतील तर याच्या आतापर्यंत 2 लिस्ट लागलेले आहेत. तर मग आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हेही माहिती पाहणार आहोत की सध्या तुम्ही शिपाई हमाल, लिपिक, स्टेनो याचे जे 2024 मध्ये ज्या परीक्षांची वाट पाहताय TCS मार्फत फॉर्म भरलेले तुम्ही 1900 रुपये एवढी फीस दिलेली, तर त्याची मित्रांनो शॉर्टलिस्ट लागणार आहे की नाही, किंवा याचे एक्झामचे डेट नेमक्या कधीपर्यंत येतील तेही माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो ही जी पदभरती आहे याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतो. तर बघा मार्चमध्ये ही जाहिरात मित्रांनो आली होती. ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत 2 लिस्ट लागलेली आहेत. पहिली लिस्ट लागली होती मित्रांनो 5000 जणांची. आता मित्रांनो याच्या लिस्ट का लागल्या शॉर्टलिस्ट, कारण की मित्रांनो ही भरती जी आहे कुणामार्फत घेतली जाते, ही डायरेक्टली स्वतः मित्रांनो उच्च न्यायालय कंडक्ट करतंय, उच्च न्यायालय. ठीक आहे, TCS वगैरे कंडक्ट करत नाही. तर त्यांनी मित्रांनो ॲप्लिकेशन फीस किती ठेवली होती, फक्त 25 रुपये, आणि ऑनलाईन फॉर्म भरून घेतले होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं होतं की आम्ही याची शॉर्टलिस्ट लावणार आहोत. आणि शॉर्टलिस्ट कुठल्या बेसिसवरती लागलेली याची पहा, तुमची शैक्षणिक पात्रता आणि तेथील गुणवत्तेनुसार. ठीक आहे, जागा कमी आहेत मित्रांनो, 133 जागा होत्या आणि फॉर्म जास्त गेलेले आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो शैक्षणिक पात्रता, तेथील गुणवत्ता त्यानुसार ते काय करतात, शॉर्टलिस्ट लावतात. तर पहिली शॉर्टलिस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं 5000 जणांची लागली होती. आता 5000 जणांमध्ये बरेच विद्यार्थ्यांना माहिती नाही की शॉर्टलिस्ट लागली. बरेच विद्यार्थी म्हणतात की माझं नाव त्या लिस्टमध्ये होतं, मी जॉईनच नाही केलं. आणि मग आता दुसरी शॉर्टलिस्ट जी लागलेली आहे ती कशामुळे लागली आहे पहा. या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो, ही दुसरी शॉर्टलिस्ट जी लागली 5000 नंतरचे पुढील अल्पसूचित 2632 उमेदवारांना त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र आणि कागदपत्र पडताळणीसाठी मागवण्यात येत आहेत. तर आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आमचं 5000 ची जी लिस्ट लागली होती त्यामध्ये आम्ही कागदपत्रही पाठवलेत, आमचं त्यामध्ये नावही आहे, तर आमची अजून एक्झाम झालेली नाही आहे. तर तुमची एक्झाम अजून झालेली नाही मित्रांनो, तुमची आता एक फायनल लिस्ट लागेल. ठीक आहे, 2 लिस्ट ज्या लागले त्यामधून जे शॉर्ट झालेले विद्यार्थी आहेत, आता एक फायनल लिस्ट लागेल. तुमची एक्झाम कधी असेल वगैरे त्यासाठी हॉल तिकीटबद्दल वगैरे सर्व त्या लिस्टमध्ये माहिती असेल. तर अजून तुमची एक्झाम झालेली नाही, त्यामुळे घाबरू नका. आता मित्रांनो जी 2632 पदांची अजून कॅन्डिडेटची जी यादी लागली, दुसरी यादी, तर ती लावण्याचं कारण नेमकं काय. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक खूप महत्त्वाचं अपडेट असं आहे की तुम्ही ज्यावेळेस मित्रांनो उच्च न्यायालय असेल किंवा जिल्हा न्यायालय असेल, न्यायालयाची कुठलीही भरती द्या मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमची कागदपत्र इतकी काटेकोरपणे तपासली जातात मित्रांनो की एक पॉईंट जरी चुकलेला असेल, तिथे एक पॉईंटचं जरी चूक असेल, एखादी कुठलीही चूक असू द्या, तुमचे जे फॉर्म तुम्ही भरलेला आहे मित्रांनो,
फॉर्म तुम्ही भरलेला आहे, तुम्ही जे डॉक्युमेंट पाठवतात, ठीक आहे, इथं फक्त मित्रांनो पोस्टाने डॉक्युमेंट पाठवले जातात. पोस्टाने डॉक्युमेंट आल्यानंतर त्याची छाननी केली जाते. तुमचा अर्ज देखील त्याच्यासोबत मागवला जातो. तुमचा अर्ज जो आहे भरलेला आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो, विविध डॉक्युमेंट जे असतील, ठीक आहे, त्या डॉक्युमेंट आणि अर्जाची एवढी काटेकोरपणे तपासणी केली जाते. उलसक पॉईंटमध्ये जरी मित्रांनो थोडीफार चूक असेल तर तिथं मित्रांनो करेक्शन करू दिलं जात नाही किंवा त्याच्यामध्ये मित्रांनो अजिबात कन्सेशन कसलंच दिलं जात नाही. डायरेक्ट तो अर्ज बाद केला जातो. तर त्याच्यामुळेच मित्रांनो ही दुसरी लिस्ट काय झाली, त्यांनी अजून लावली, त्यांना कॅन्डिडेट जे आहेत ते कमी पडत आहेत. त्याच्यामुळं 5,000ची जणांची यादी लावली, त्यामधून बरेचसे विद्यार्थी काय झालेत, रिजेक्ट झालेले आहे डॉक्युमेंटमध्ये बरेचसे. तर त्याच्यामुळे मित्रांनो ही पुढची यादी त्यांना लावावी लागली. 5,000 जणांची मित्रांनो त्यांनी लिस्ट लावली. जागा किती होत्या, 133 जागा होत्या. तर तेवढे विद्यार्थी त्यांना भेटायला पाहिजे होते मग 5,000 जणांमधून. आणि असंही वाटत होतं की दुसरी लिस्ट लागू शकत नाही, कारण की सुरुवातीलाच त्यांनी 5,000 जण घेतली होती पहिल्या यादीमध्येच. तर मित्रांनो का मी तुम्हाला हे सांगतोय, आवर्जून का सांगतोय, कारण की तुम्ही फॉर्म भरताना, तुमचे डॉक्युमेंट देताना, फॉर्ममध्ये जी माहिती भरली ते डॉक्युमेंट तुम्ही आतापासूनच जमा करून ठेवा. तुमची जी सध्याची पदभरती होती त्यासाठी देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशाच पद्धतीने कोर्टामध्ये होतं मित्रांनो, न्यायालय पदभरतीमध्ये होतं, काटेकोरपणे केलं जातं. तुम्ही व्यवस्थित केलेलं असेल, तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, तुमचं सिलेक्शन होऊन जातं. परंतु याच्यामध्ये मित्रांनो जर शॉर्टलिस्ट लागली तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट जे आहेत ते चेक केले जातात. त्याच्यामुळे मित्रांनो ही पुढची यादी लागलेली आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये तुमचे नावं असतील तर तुम्ही मित्रांनो डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला पाठवायचे आहेत. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एक तारीख दिलेली आहे, पहा तिथं पोस्टाने पाठवायचे आहेत, 29 जानेवारी 2024 पर्यंत. आता प्रश्न हा येतो मित्रांनो की सध्या तुमची जी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ही जी मित्रांनो जवळपास 5,500 पदांची शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनोग्राफर एकत्रित सेंट्रल जाहिरात आहे ही. तर याची मित्रांनो शॉर्टलिस्ट लागेल का किंवा याच्या परीक्षा कधी होतील? तर बघा आता मित्रांनो शॉर्टलिस्टबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही. तर माझं जर मत पाहायचं असेल मित्रांनो तुम्हाला, तर 99% या ठिकाणी मित्रांनो चान्सेस आहेत तुमची शॉर्टलिस्ट न लागण्याचे, कारण की TCS मार्फत पदभरती होते आणि सुरुवातीलाच तुमचे मित्रांनो जवळपास 1,900 रुपये या ठिकाणी फीज घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुमची शॉर्टलिस्ट मित्रांनो लागण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व अधिकार त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत त्याबद्दल निर्णय घेण्याचे, कारण की मित्रांनो सर्व्हिसवी त्यांच्या हातात आहे, लावायची की नाही त्याच्याबद्दल स्पष्ट असं कुठंच लिहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांनो लागूही शकते आणि नाही लागू शकत. परंतु माझ्या मते जर पाहिलं तर एवढी फीज घेतली त्यांनी, म्हणजे मित्रांनो शॉर्टलिस्ट लागण्याचे चान्सेस या ठिकाणी मित्रांनो कमी आहे. डायरेक्टली तुम्हाला परीक्षेसाठी बोलवलं जाऊ शकतं. ठीक आहे मित्रांनो, परंतु मागं शॉर्टलिस्ट का लावली होती तुम्हाला तेही कारण मी सांगितलं, कारण की फीज त्यांनी ज्यावेळेस ती उच्च न्यायालयाची पदभरती होती मित्रांनो, हायकोर्टाची मुख्यालयाची 133 जागा होत्या, त्याच्या 25 रुपयेच फक्त फीज घेतली होती फॉर्म फी, आणि इथं मित्रांनो 1,000 रुपये फीज आहे, म्हणजे फीज जास्त आहे. त्याच्यामुळे मित्रांनो शॉर्टलिस्ट लागण्याचे चान्सेस कमी आहेत. परंतु मित्रांनो काहीही सांगता येत नाही, त्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये इथं कुठंही स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं नाही की लागेल की नाही नेमके, परंतु अधिकार त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो शॉर्टलिस्ट जर नाही लागली तर मित्रांनो तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट कधी होतील, तर शॉर्टलिस्टबद्दल आता मित्रांनो या ठिकाणी बोलणं योग्य नाही, कारण की फीज जास्त घेतलेली त्याच्यामुळं लागण्याचे चान्सेस कमी आहेत असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 1% चान्सेस आहे तो मित्रांनो लागू शकते, 1% चान्सेस आहे फक्त, कारण की सर्व अधिकार न्यायालयाकडे आहेत. तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे की फीज जास्त असल्यामुळे शॉर्टलिस्ट लागण्याचे चान्सेस कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली तुमचा एक्झामचा अभ्यास जो आहे तो चालू ठेवायचा आहे. याची ऑलरेडी सिलेबसवरती मी या ठिकाणी व्हिडिओज बनवलेले आहेत. तर मग आता मित्रांनो या ठिकाणी एक्झाम डेट याच्या नेमक्या कधी येतील त्याच्याबद्दल मित्रांनो अजूनपर्यंत तरी अपडेट आलेलं नाही. वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती अजून कुठलंच अपडेट आलेलं नाही. जसं अपडेट येईल तसं मी तुम्हाला सर्वात अगोदर कळवेल मित्रांनो. ठीक आहे, तर एक अंदाजित माहिती मित्रांनो जर सांगायची म्हटलं, याच्या अगोदरही आपण सांगितलं होतं की जानेवारी एंडिंगपर्यंत याचे परीक्षाबद्दल अपडेट येऊ शकतं. ठीक आहे मित्रांनो, जानेवारी एंडिंगपर्यंत. तर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. ZDPच्या परीक्षा ज्या असतील मित्रांनो राहिलेल्या पदांच्या ते जानेवारीमध्ये होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारीमध्ये नाही झाल्या तर मार्चमध्ये मित्रांनो नक्की तुमच्या याच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर मी सांगतोय म्हणून असंच होईल असं काही नाही मित्रांनो, मागं पुढं होऊ शकतं, काही दिवस मागं जाऊ शकतात, काही दिवस पुढे जाऊ शकतात. एक अंदाजित माहिती तुम्हाला जी आहे ती मी सांगतोय, एक तुम्हाला अंदाज यावा म्हणून. तर तुमच्याकडे किती दिवस असतील अजून मित्रांनो, 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे. याच्यासाठी मित्रांनो जास्त हार्ड असा सिलेबस नाही, तर तुम्हाला एक अंदाज भेटावा त्या दृष्टीने तुम्ही अजून मित्रांनो तुमचा अभ्यास जो आहे तो करू शकतात. तर तुम्हाला क्लिअर झालेला असो मित्रांनो, याची कुठलीही शॉर्टलिस्ट जी आहे अजूनपर्यंत लागलेली नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, याची शॉर्टलिस्ट लागेल की नाही त्याबद्दल कुठं स्पष्टपणे असं लिहिलेलं नाही आहे. तुम्हाला मी माझी माहिती, माझं मत जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी, की फीज जास्त घेतल्यामुळे शॉर्टलिस्ट लागण्याचे चान्सेस कमी आहेत. तर सर्वस्वी अधिकार उच्च न्यायालय जे आहे, हायकोर्ट बॉम्बे जे आहे त्यांनी राखून ठेवलेले आहेत.
त्याबद्दल जो निर्णय होईल ते आपण बघूयात. परंतु मित्रांनो, तुमच्याकडं याची एक्झाम तुमची होणार आहे, त्यासाठी बराचसा टाईम आहे अजून. याबद्दल परीक्षांबद्दल अजून कुठलंच अपडेट आलेलं नाही. ऑफिशियली जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच तुमचं कन्फ्युजन जे आहे ते दूर करायचं होतं, की जी यादी लागलेली ती डायरेक्टली मुख्यालय उच्च न्यायालय मुंबई हायकोर्ट जे आहे तिथली लागलेली आहे. तुमची जिल्हा न्यायालयांची जी आहे, प्रत्येक जिल्ह्याची जी पदभरतीची जाहिरात आलेली आहे, जिल्हा न्यायालयांची जी यादी जी आहे ती अजूनपर्यंत मित्रांनो लागलेली नाही आहे. प्रत्येक जिल्हा न्यायालय जे आहेत जवळपास मित्रांनो टोटल जर पाहिलं 35 जिल्हा न्यायालयामधून या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याची यादी अजून लागलेली नाही आहेत किंवा त्याबद्दल परीक्षाबद्दलचं वगैरे कुठलंही ऑफिशियली अपडेट अजून आलेलं नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच येणाऱ्या पुढच्या सविस्तर सर्व अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.